Hello students, welcome back in our online English lecture. Student, today we are going to learn a remaining topic of around the world in 18 days. आता विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एक लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी किंवा आपला जो टॉपिक आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज जुल्स वर्ने, हा टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी जो रिमेनिंग पार्ट आहे त्याचा तो स्टार्ट करण्यापूर्वी परत एकदा तुम्हाला ही माहिती देऊ इच्छिते की ज्या पद्धतीने आपले कंटेंट आहे किंवा जो आपला सिलेबस आहे त्यामध्ये जे टॉपिक आता 1.5 हा टॉपिक ओमिटेड झालेला आहे, म्हणजे तो कट झालेला आहे. 1.5 द न्यू ड्रेस, त्यानंतर 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल हा टॉपिकही, हा प्रोजही डिलीट केला गेला आहे. हे दोन जे 1.4 आणि 1.7 हे दोनही प्रोज जे आहेत ते आपल्या सिलेबसमध्ये किंवा एक्झामला नसणार आहेत. त्यानंतर पोएट्री सेक्शनमध्ये सेक्शन 2मध्ये ही असं झालं आहे 2.7 अँड 2.8, म्हणजे सीस वॉक्स इन ब्युटी अँड स्मॉल टाउन अँड रिव्हर्स, ह्या दोन्हीही पोएम काय झालेलं आहे, रिड्यूस करण्यात आलेलं आहे. त्या दोन्हीही पोएम कॅन्सल आहेत, त्यामुळे त्याही आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. अशा पद्धतीने सेक्शन 3 जो आहे रायटिंग स्किलचे पूर्ण टॉपिक असणार आहे. सेक्शन 4 ड्रामाचेही पूर्ण टॉपिक असणार आहे 4.4पर्यंत, आणि सेक्शन 3मध्ये 3.6पर्यंत पूर्ण टॉपिक असणार आहे. आता आपण जी ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत, जी ऑनलाईन टेस्ट म्हणजे आपली ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे, मे बी इन नेक्स्ट वीकमध्ये असू शकेल. त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑलरेडी मिळून जाईल. तो जो फॉर्मॅट आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणार आहे, म्हणजे क्वेश्चन्स आलेला असणार आहे आणि त्याचे आउट ऑफ 4 म्हणजे ऑप्शनमधून तुम्ही एक ॲन्सर सिलेक्ट करायचा आहे. आता आपला जो फॉर्मॅट असणार आहे आपण तो एक्झामची डेट फिक्स झाल्यावर सांगितलं जाईल. आता फॉर्मॅटचा जर विचार केला ते 4 ऑप्शन्समधून तुम्हाला जो 1.1 पासून तर 1.4पर्यंत जो आपला प्रो सेक्शन आहे, म्हणजे बिग डाटा बिग इनसाईटपर्यंत इथपर्यंत सिलेबस असणार आहे. तसं रिमेनिंग आपलं इंटू द वाईल्ड ही झालेलं आहे 1.6. आता एकच टॉपिक प्रो सेक्शनमध्ये एकच टॉपिक राहिलेला आहे. पोएट्रीमध्येही 2.6 तेवढा एक टॉपिक आहे. आणि अशा पद्धतीने सेक्शन 3 जो आहे रायटिंग स्किल त्यामध्येही ग्रुप डिस्कशन हा एकच टॉपिक रिमेनिंग आहे. अँड आता अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज तो झाल्यानंतर आपला एकच टॉपिक रिमेनिंग राहतो ड्रामामधला, द साइन ऑफ 4. हे सर्व कंप्लीट 1 टॉपिक जे रिमेनिंग आहे ते कंप्लीशन झाल्यावर आपण ग्रामर सेक्शन घेणार आहोत, त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी सॉल्व करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला जो सिलेबस कंप्लीट होत आहे, त्याचबरोबरीने जी टेस्ट होणार आहे आपली 25 मार्क्ससाठी ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्या संदर्भात तुम्ही असणारा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचं काय सुरू करायचं आहे, प्रिपरेशन सुरू करायचे, किंवा जे आपले लेक्चर झालेले आहे ते लेक्चर्स पुन्हा पुन्हा बघा. तुम्हाला ज्या ब्रीफ जेवढं ते नॉलेज असणार आहे टॉपिकबद्दल, कारण क्वेश्चन्स असे नाही आहे की पॅसेज दिलेलं असणार आहे आणि तुम्ही फाइंड आउट करायचे, अशा पद्धतीने ॲन्सर नसणार आहे. हे तुम्हाला जे ॲन्सर 4 ऑप्शनमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, त्यामुळं तुम्हाला डिटेल स्टडी किंवा डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द एक्स्ट्रॅक्ट किंवा त्या प्रोजबद्दल त्या पोएट्रीबद्दल असणं अपेक्षित आहे. ॲक्च्युली जो बोर्डाचा फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने ही क्वेश्चन टेस्ट नसणार आहे. ही जी टेस्ट असणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. परत एकदा लक्षात घ्या, ही टेस्ट तुम्हाला ऑप्शनमधून ॲन्सर सिलेक्ट करायचा आहे. त्यामुळे डिटेल स्टडी करा, कंटेंट रीड आउट करा, आणि आपला जो टॉपिक आहे, आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया, जो आपला सेक्शन 4मधला जो 4.3 टॉपिक चालू आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आता ह्या टॉपिकमधले आपलं थीम, प्लॉट, सिनॉप्सिस, आणि त्याचबरोबर आपल्याला काय झालेलं आहे 34 चॅप्टर नंबरही कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे, आत्तापर्यंत जो टॉपिक झालेले आहे त्याच पद्धतीने हा जो 4.3 नंबरचा जो सेक्शन आहे आपला, आता चॅप्टर 193 पेज नंबरवरती 35 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करणार आहे. ओके, नाव लुक ॲट द पेज नंबर 193. आता हा या लेसनचा किंवा ह्या टॉपिकचा हा आपला 4th पार्ट असणार आहे. आज चॅप्टर नंबर 35 आपण स्टार्ट करत आहोत. नाव आता केअरफुली लिसन अँड लुक ॲट द पेज नंबर 193, chapter number 35, in which
Phileas Fogg does not have to repeat his order to passport out twice. आता अशा पद्धतीने काय झालेलं आहे की passport outला दोनदा कोणतीही ऑर्डर सांगावी लागणार नाही. नाव द dwellers in Savile Row would have been surprised the next day if, आता दुसऱ्या दिवशी बघा, सॅव्हियल रॉमध्ये राहणारे, आता ड्वेलर्स हा शब्द आलेला आहे, त्याला काय म्हणायचं, रहिवाशी, हे सगळे काय झाले असते, सरप्राईज झाले असते नेक्स्ट डेला. का बरं? इफ दे हॅड, त्यांना असं सांगितलं गेलं असतं की हे जे फिलास फॉग आहे, आता बघा ज्या पद्धतीने आपण हा टॉपिक जे लर्न करत आहोत, ह्या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत की दुसऱ्या दिवशी हे त्यांना अपेक्षित होतं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना काय झालेलं आहे, हे अपेक्षित आहे की कशा पद्धतीने काय झालेलं आहे की फिलॉस फॉग. आता आत्तापर्यंत आपण जी 34 नंबरची जी स्टोरी बघत आलेलो आहे, त्या स्टोरीमध्ये आपण काय बघितलं आहे की ते कधी आलेले आहे, सॅटर्डे 21 डिसेंबर सॅटर्डेला ते कुठे आलेले आहे, लिव्हरपूलला आलेले आहे. आणि असं असताना लिव्हरपूलला ज्यावेळेस ते आलेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी लिव्हरपूलला आल्यानंतर तो टायमिंगसुद्धा मेन्शन केला आहे, 80 डेज हे कंप्लीट झालेले आहे अँड 11:40 झालेलं आहे, असं टायमिंग झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने काय झालेलं आहे की त्या ठिकाणी तो जो टायमिंग आहे तो आता सध्या काय झालेला आहे, आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुरुवात सांगितलेली आहे की द ड्वेलर्स द सॅव्हिलियर रॉ, म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे रहिवासी आहे ते काय झाले असते, आश्चर्यचकित झाले असते. आणि आश्चर्यचकित का झाले असते की या ठिकाणी सांगितले बघा, इफ दे हॅड बीन टोल्ड दॅट फिलियस फॉग हॅड रिटर्न होम, जर ते परत सरप्राईज का झाले असते का ते रिटर्न जर होमला आले असते आणि जेवढे रहिवासी, ड्वेलर्स म्हणजे रहिवासी, ते सरप्राईज झाले असते दुसऱ्या दिवशीसाठी. कारण का, इफ दे हॅड बीन टोल्ड फिलियस फॉग हॅड रिटर्न होम, म्हणजे जर त्यांना असं सांगितलं गेलं असतं की फिलियस फॉग हे घरी परत आलेले आहे, हे समजल्यावर त्यांनी काय केलं असतं, हिज डोर्स अँड विंडोज वेअर स्टील क्लोज, नो ॲपिरियन्स ऑफ चेंज वॉज व्हिजिबल, त्यांचे जे दरवाजे आणि हे काय आहे, खिडक्या क्लोज आहे, बंद असतात, तर नो ॲपिरियन्स की कोणत्याही प्रकारचा चेंज किंवा बदल तिथे दिसू शकला नसता. आफ्टर लिव्हिंग द स्टेशन मिस्टर फॉग गेव अ पासपोर्ट आउट इन्स्ट्रक्शन्स टू परचेस सम प्रोव्हिजन्स अँड, आता बघा, लिव्हिंग द स्टेशन सोडल्यानंतर मिस्टर फॉग यांनी काय केलं, पासपोर्ट आउटसाठी काय दिलं, गेव द पासपोर्ट आउट इन्स्ट्रक्शन्स, काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेल्या. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स कोणत्या दिलेल्या आहे, सम प्रोव्हिजन्स, काहीतरी खरेदी करण्यासाठी. आणि कशासाठी, अँड क्वाइटली वेंट टू हिज डोमिसाईल म्हणजे ज्या राहण्याच्या घरी किंवा त्या ठिकाणावर अतिशय शांतपणे, क्वाइटली वेंट टू हिज डोमिसाईल, ते असणाऱ्या राहत्या घरी अतिशय शांतपणे गेले. ही बोर हिज मिसफॉर्च्युन्स विथ हिज हॅबिच्युअल ट्रँक्विलिटी, आता ते बोर हिज मिसफॉर्च्यून, त्याच्या दुर्दैवाला किंवा त्याच्या कम नशिबाला तो काय झाला होता, वैतागून, हॅबिच्युअल म्हणतोय, ट्रँक्विलिटी कशामुळे, रिन्यून म्हणजे उद्ध्वस्त झालेला होता तो. आता आपण बघा चॅप्टर नंतर 34मध्ये आपण बघितलेलं आहे की कुठपर्यंत आलो होतो आपण, की जे डिटेक्टिव्ह फिक्स आहे त्यांनी काय केलं होतं, अरेस्ट केलं होतं आणि ही जी बेट आहे, ही हॅड लॉस्ट हिज वेगर, ते हरले होते, इथपर्यंत आपण बघितलं. त्यामुळे ही काय मिसफॉर्च्यून आहे, दुर्दैव आहे त्यांचं. अँड बाय द ब्लडरिंग द डिटेक्टिव्ह, कशामुळे, डिटेक्टिव्हच्या मिस्टेकमुळे किंवा त्याच्या त्या चुकीच्या कृत्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आफ्टर हॅव्हिंग स्टेडीली ट्रॅव्हर्स दॅट अ लाँग जर्नी ओव्हरकम हंड्रेड्स ऑब्स्टॅकल्स, आत्तापर्यंत जेवढे धोके आले किंवा जेवढे ऑब्स्टॅकल्स आले, जेवढे अडथळे आले, ते सगळे त्यांनी पार केले आणि ह्या सगळ्या ऑब्स्टॅकलला ओव्हरकम झाले. आणि ब्रेव मेनी डेंजर्स, आणि त्यांना काय हवं होतं, स्टील फाउंड टाईम टू डू सम गुड,
ऑन हिज वे, काहीतरी वेळ मिळावा, काहीतरी चांगलं घडण्यासाठी. टू फेल नियर द गोल ऑफ सडन इव्हेंट विच ही वूड कुड नॉट हॅव फोरसीन. आणि काय घडलेलं आहे, असा इव्हेंट, सडन इव्हेंट जो घडलेला आहे तो त्यांना प्रिडिक्ट करता नाही आला किंवा फोरसीन करता आला नाही. त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जी अडथळे आले आहेत त्यातला जो लास्ट अडथळा होता की त्यांना काय केलं होतं, अरेस्ट केलं होतं डिटेक्टिव्हकडनं. त्यामुळं ते काय झाले होते, त्यांना मिसफॉर्च्यून असं म्हणताय. इट वॉज टेरिबल. त्यामुळं ते अतिशय काय झाले होते, दुःखी झालेले होते. बट अ फ्यू पाऊंड्स वेअर लेफ्ट ऑफ द लार्ज सम ही हॅड कॅरीड विथ हिम. पण त्यांच्याकडे काही पाऊंड्स म्हणजे जे तिथे असणारं जे चलन आहे ते चलनाबद्दल बोलले. रिमेनिंग सम पाऊंड्स, त्यांच्याकडे काय उरले होते, काही पाऊंड्स उरलेले होते. लेफ्ट ऑफ द लार्ज सम ही हॅड. आणि त्यांना जगभ्रमंती करायची होती, त्यामुळे त्यांनी भरपूर सारे पैसे बरोबर ठेवले होते. त्यातून काही रिमेनिंग काय झालं होतं, फॉर्च्यून किंवा काही प्रकारे त्यांनी स्वतःकडे ठेवलेले होतं. There only remain of his fortune the 20,000 pounds deposited the branch. आता त्यांनी त्यांच्या फ्युचरसाठी किंवा भविष्यासाठी, फॉर्च्यूनसाठी किती रक्कम उरली होती, 20,000 पाऊंड्स. आणि ते डिपॉझिट केले गेले होते बेरिंग्समध्ये. ते डिपॉझिटेड बेरिंग्समध्ये. अँड दिस अमाऊंट ही ओन टू हिज फ्रेंड्स ऑफ द रिफॉर्म क्लब. आणि हे जे रिमेनिंग पैसे होते ते कुठे देऊ गेले होते, रिफॉर्म क्लबच्या फ्रेंड्सला. सो ग्रेट हॅड बीन द एक्सपेन्स ऑफ हिज टूअर. त्याची जी टूअर होती त्या टूअरचा खर्च इतका झाला होता, इतका एक्सपेन्सिव्ह टूअर होती ती. कारण जगभ्रमंती करणं सोपं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने खर्च करावा लागतो बाहेर पडल्यावरती. अँड ग्रेट हॅड बीन एक्सपेन्स टू हिज टूअर्स दॅट इवन हॅड ही ओन इट वुड नॉट हॅव एनरिच हिम. आणि ते इतकी श्रीमंत होऊ शकले असते. अँड इट इज प्रोबेबल दॅट ही हॅड नॉट सॉट टू एनरिच हिमसेल्फ, बिंग अ मॅन हू रॅदर लेड बेगर्स फॉर ऑनर्स सेक दॅन द सेक प्रपोज्ड, बट दिस वेगर टोटली र्यून हिम. आणि जे भागीदारी करणारे होते तर फॉग यांनी स्वतःला श्रीमंत बनवण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही. पण काय झालेलं आहे, ते वेगर्स जे होते, जे पैस लावणारे होते, त्यांनी पूर्णपणे फॉग यांना काय केलं होतं, उद्ध्वस्त केलेलं होतं. मिस्टर फॉग कोर्स हावेवर वॉज फुल्ली डिसाइडेड अपॉन. त्यांनी पूर्णतः निर्णय घेतला होता. ही न्यू व्हॉट रिमेन फॉर हिम टू डू. आता काय करायचं बाकी आहे हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं. अ रूम इन द हाऊस इन सॅव्हिल रो वॉज सेट अपार्ट फॉर ऑरा. आता ऑरासाठी सॅव्हिल रॉसाठी त्यांनी एक हाऊस ठेवलेलं होतं. हू वॉज ओव्हरवेल्म विथ ग्रीफ ॲट हर प्रोटेक्टर्स मिसफॉर्च्युन्स. तिला ते मिसफॉर्च्युनचं किंवा जे दुर्दैव आलेलं होतं त्याचं तिला काय झालं होतं, खूप दुःख झालेलं होतं. फ्रॉम द वर्ड्स विच मिस्टर फॉग ड्रॉप सी सॉ. जे मिस्टर फॉगने जे शब्द काढले होते त्या शब्दातून तिच्या काय लक्ष येतं, सी सॉ दॅट ही वॉज मेडिटेटिंग सम सिरियस प्रोजेक्ट. आणि अशा पद्धतीने गंभीर असं ध्यान करत आहे. आणि त्यामुळे तिला ते जाणीव होत होतं की तो खूप गंभीर आहे. अँड समटाईम्स रिसॉर्ट्स टू डिस्पेरेट एक्सपेन. आता काय म्हणता येईल बघा, की तिच्या काय लक्षात आलं होतं, की तिला काय जाणवत होतं. फॉर ऑफकोर्स हावेवर वॉज फुल्ली डिसाइडेड आपण. आणि ज्या पद्धतीने म्हणजे इंग्लिश लोक असं म्हणता येईल की जेव्हा एखादा कंट्रोल म्हणजे गोष्टीने नियंत्रित केले जातात तेव्हा ते काय करू शकतात, सुसाईडचाही प्रयत्न करू शकता, असंही ओडाच्या डोक्यात येत होतं. पासपार्टआउट केप्ट अ नॉरो अपॉन हिज मास्टर. पासपार्टआउट यांनी आपल्या जे मालक आहे फॉग यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे नॅरोवॉच म्हणजे अतिशय बारीक पद्धतीने लक्ष ठेवलं होतं. दो ही केअरफुली कन्सिस्ट ॲपिअरन्स ऑफ सिव्हिलिंग. अशा असले तरीही केअरफुल त्यांचं जे ॲपिअरन्स आहे ते केअरफुली काय केलं होतं,
कन्सील केलं होतं आणि म्हणजे एक प्रकारे केअरफुली लपून ठेवलेलं होतं ते ॲपिअरन्स. ही हॅड फाउंड अ बिल. आता पेज नंबर 194वरती बघा. ही हॅड फाउंड अ बिल फ्रॉम द गॅस कंपनी. त्याला गॅस कंपनीचं एक बिल सापडलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल द वर्दी फेलो हॅड गॉन अप टू हिज रूम अँड हॅड एक्स्टिंग्विश द गॅस बर्नर विच हॅड बीन बर्निंग फॉर 80 days. आता फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात सुरुवातीला काय सांगता येईल, अ वर्दी फेलो असं म्हणलं आहे. हॅड गॉन अप हिज, त्याचे जे सहकारी आहे त्याच्या खोलीमध्ये गेल्यावर त्यांच्या रूममध्ये काय सापडलं होतं, एक्स्टिंग्विश द गॅस बर्नर विच हॅड बीन बर्निंग फॉर 80 days. 80 दिवसापूर्वी जो गॅस बर्नर चालू होता तो काय केला होता, आता ऑफ केलेला होता. विच हॅड बीन बर्निंग ही हॅड फाउंड. आणि अशा पद्धतीने जो लेटर बॉक्स होता, बर्निंग फॉर 80 days, ही हॅड फाउंड इन द लेटर बॉक्स इन व्हील फ्रॉम द गॅस कंपनी. गॅस कंपनीचं एक लेटर. अँड ही थॉट इट मोर दॅन टाईम टू पुट द स्टॉप टू दिस एक्सपेन्स. आणि आत्तापर्यंत आलेला जो एक्सपेन्स आहे तो स्टॉप करण्यासाठी त्याला वेळ लागणार होता असाही विचार केला. विच ही हॅड बीन डूम्ड टू बिअर. आणि ते सहन करणे हे त्याला त्याच्या डूममध्ये किंवा नशिबामध्ये होतं असं तो म्हणतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. द नाईट पास. नाईट संपून गेलेली होती. मिस्टर फॉग वेंट टू बेड बट डिड ही स्लीप. डिड ही स्लीप. बघा आता नाईट पास आऊट झालेली आहे पण मिस्टर फॉग जे आहे ते वेंट टू, ते बेडवरती गेले होते. बट डिड ही स्लीप, पण ते झोपू शकले असतील, क्वेश्चन मार्क केलेलं आहे बघा. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पॉसिबल आहे का. ऑडा डिड नॉट वन्स क्लोज हर आईज. आणि ऑडा ही काय करू शकली नाही, तिचे डोळे बंद करू शकली नाही. एक क्षणभरही तिचे डोळे मिटले नाही. कारण का, ते फॉगकडे अटेन्शन देऊन होते. पास पाउट आउट वॉच ऑल नाईट. आणि पास पाउट आउट हा सर्वंट हा पूर्ण रात्रभर काय करता, लाईक अ फेथफुल डॉग, तो पूर्ण वॉच ठेवून होता पूर्ण रात्रभर. कसा, अतिशय प्रामाणिक, फेथफुल डॉगसारखा, एका विश्वासू डॉग कसा असतो, संपूर्ण रात्रभर तो पाळत ठेवून होता. ॲट हिज मास्टर्स डोअर. आणि तेव्हा सकाळी बोलवल्यावरती पास पार्ट आउटला बघा आणि काय म्हटले, मिस्टर फॉग कॉल हिम इन द मॉर्निंग and told him to get order breakfast and cup of tea and chop for himself. आता बघा काय सांगितलेलं आहे, अ कप ऑफ टी अँड चॉप अँड फॉर हिमसेल्फ. आणि खाण्याचे जे पदार्थ आहे ते स्वतःसाठी मागितलेले होते. आणि अशा पद्धतीने की काय झालं होतं बघा, ऑडा की ज्या पद्धतीने ही डिझायर, त्यांनी जी अपेक्षा केली, ऑर्डर टू एक्सक्यूज हिम फ्रॉम ब्रेकफास्ट. आणि त्याला ऑर्डरला असं एक्सक्यूज म्हणायचं होतं ब्रेकफास्ट अँड डिनरसाठी. ॲज हिज टाईम वूड बी ॲब्झॉर्ब ऑल द डे इन पुटिंग हिज अफेअर्स टू राईट. आणि आत्तापर्यंत तो दिवस ऑल डे जो कशासाठी जाणार होता, त्याचे जे हिज अफेअर्स अँड टू राईट्स. इन द इव्हिनिंग ही वूड आस्क परमिशन टू हॅव अ फ्यू मोमेंट्स कॉन्व्हर्सेशन्स विथ द यंग लेडी. यंग लेडी म्हणजेच कोण, की जी ऑडा. आता पूर्ण डे हा कामात गेल्यानंतर जो इव्हिनिंग आहे त्या इव्हिनिंगला तो काय करणार होता, त्या यंग लेडीबरोबर म्हणजे ऑडाबरोबर कॉन्व्हर्सेशन करणार होता. नेक्स्ट पॅरेग्राफ. पास पार्ट आउट हॅविंग रिसिव्ड हिज ऑर्डर्स हॅड. पास पार्ट आउट हा त्याची ऑर्डर सगळ्या फॉलो करत होता आणि ती ऑर्डर मिळाली. हॅड नथिंग टू डू बट ओबे देम. तू दुसरं काही करू नको, फक्त काय कर, त्यांचं ऐकायचं आहे. ही लुक्ड ॲट हिज इम्पर्टेबल मास्टर्स. इम्पर्टेबल म्हणजे अतिशय कूल शांत अशा तो त्यांच्याकडे बघत होता की जे फॉगची आता ॲपिरन्स आहे. अँड कुड स्केअरली ब्रिंग हिज माइंड टू लिव्ह हिम. आणि कदाचित तो विचार त्यांनी बाजूला ठेवला सोडून जाण्याचा. हिज हर्ट वॉज फुल. त्याचं अंतःकरण खूप भरून आलेलं होतं. अँड हिज अ कॉन्शियस टॉर्चर बाय रिमोर्स. जे रिमोर्स म्हणजे जे अंतःकरण पश्चातापाने भरलेलं होतं, रिमोर्सने. फॉर ही. आणि त्या पश्चातापामुळे तो स्वतःला खूप टॉर्चर करून घेत होता. अँड फॉर ही अक्यूज हिमसेल्फ मोर बिटरली दॅन एव्हर ऑफ बीइंग अ कॉज ऑफ इरिट्रेबल डिझॅस्टर्स. येस इफ. आता काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी त्याला असं वाटत होतं की तो स्वतःला दोष देत होता की त्याच्या बाबतीत की त्याच्यामुळे खूप वाईट घडलेलं आहे, किंवा जे कशामुळे, क बीइंग
काय झालेलं आहे, कॉज ऑफ द इरिट्रेबलेबल डिझॅस्टर. का ते ते कधीही पुन्हा होऊ न शकणाऱ्या गोष्टीचा किंवा डिझॅस्टरचा, आपत्तीचा तो कारण होतो, असं तो स्वतःला पास पार्ट आउट समजत होता. येस, इफ ही हॅड वॉन्ट मिस्टर फॉग, जरी त्यांनी मिस्टर फॉग यांना इशारा जरी दिला असता, वॉर्न जरी केलं असतं, अँड हॅड बिट्रेड फिक्स प्रोजेक्ट टू हिम, आणि त्यामुळं ते काय झालं होते, ते फिक्सच्या प्रोजेक्टचा काय झाले असते, ते विश्वासघात करू शकले असते. हिज मास्टर वूड सर्टनली हॅड नॉट गिव्हन द डिटेक्टिव्ह पॅसेज टू लिव्हरपूल अँड देर. आणि अशाच पद्धतीने फॉग यांनी काय केलं असतं, एक संधी दिली नसती डिटेक्टिव्हला, पॅसेज म्हणजे संधी असं म्हणायचं. कुठे दिली होती, लिव्हरपूलला त्याला अरेस्ट केलं गेलं, त्या ठिकाणी एक संधी दिली गेली असती. अँड पास पार्ट आउट कुड होल्ड इन नो लॉंगर, आणि खूप दिवसापर्यंत पास आउट त्यांना अरेस्ट करू शकला नसता. माय मास्टर मिस्टर फॉग, ही क्राईड, व्हाय डू यू नॉट अकर्स मी, इट वॉज माय फॉल्ट. आणि तो काय सांगतो, ही जी माझी मालक आहे किंवा माझी जे मास्टर आहे मिस्टर फॉग, हे ते काय झाले की ते क्राईड, तो म्हणला की का, व्हाय डू यू नॉट कर्स मी, तुम्ही मला का नाही राखवत आहे किंवा मला दोष का देत नाही, इट वॉज माय फॉल्ट. आणि ते काय म्हणतात की हा माझा दोष आहे. आय ब्लेम नो वन. फिलिस काय म्हणले, रिटर्न द फिलिस फॉग विथ अ परफेक्ट कामनेस गो. आता बघा ते काय म्हणते, मी कुणालाही ब्लेम करत नाही, अँड यू गो. पास पार्ट आउट लेफ्ट द रूम अँड वेंट टू फाइंड ऑडा. आता पास पार्ट आउट काय झाले, लेफ्ट द रूममधून बाहेर पडले होते आणि कुठे गेले, फाइंड आउट द ऑडा, ऑडाला शोधण्यासाठी निघाले. टू होम इज डिलिव्हर हिज मास्टर्स मेसेज. आणि त्यांनीच काय करायचं होतं, त्या मालकाचा मेसेज देण्यासाठी त्या ठिकाणी काय झाले होते, ते आले होते. मॅडम, ही ॲडेड, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ, नथिंग, आय हॅव नो इन्फ्लुएन्स. मी स्वतः काहीच करू शकत नाही आहे, काहीच नाही. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर्स बट यू परहॅप्स. आणि माझा जे मालक किंवा माझा जो कोणताही इफेक्ट किंवा मी काही करू शकत नाही या ठिकाणी, अशा पद्धतीने माझा जो इन्फ्लुएन्स आहे. आणि अशा पद्धतीने काय दिला, ऑडाने रिप्लाय दिला, माझा काय इफेक्ट असणार आहे किंवा प्रभाव काय असू शकणार आहे असं. व्हॉट मिस्टर फॉग, व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव, असं तिचं म्हणणं आहे. रिप्लायड ऑडा, मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स बाय नो वन. हॅज ही एव्हर अंडरस्टूड दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिम इज ओव्हरफ्लोईंग. आणि त्यांना कधीच समजलं आहे की माझं जे कृतज्ञता आहे किंवा जे भाव आहे हे त्यांना ओव्हरफ्लोईंग माहिती आहे. हॅज ही एव्हर रीड माय हार्ट. आणि त्यांनी माझं कधी मन किंवा अंतर्मनाची जाणीव ठेवली आहे का. माय फ्रेंड, ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी दिस इव्हिनिंग. आणि ती काय सांगते की आत्ता जास्त माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांनी आत्ता सध्या तरी एकटं राहू नये असं त्यांचं म्हणणं आहे. ही गोइंग टू स्पीक विथ मी दिस इव्हिनिंग. आणि ते माझ्याशी आज इव्हिनिंगला बोलणार आहेत का असं ती विचारते. यस मॅडम, प्रोबॅबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंग्लंड. आणि ते काय म्हणतात बघा की तुम्हाला त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा तुमच्या कम्फर्टसाठी ते तुमच्याशी इंग्लंडमध्ये बोलणार आहेत. वी शाल सी, रिप्लाईज ऑडा. तर ऑडा काय म्हणते, ओके बघूया आपण की काय होईल. बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. आणि ती स्वतः पेन्सिव्ह म्हणजे विचारमग्न जाणे किंवा स्वतःच्या विचारात असणे, अशी ती पेन्सिव्ह झाली होती. थ्रू आउट दिस डे, संडे, the house in Savile Row was as if uninhabited and दिवसभर त्या सॅव्हिल रोमधील घर ते काय झालं होतं, इनहॅबिटेटेड. अनइनहॅबिटेड म्हणजे कोणीही नसणं किंवा निर्मनुष्य असणं असं त्या ठिकाणी. अँड फिलिस फॉग फॉर द फर्स्ट टाईम सिन्स ही हॅड लिव्ड इन दॅट हाऊस. फर्स्ट टाईम त्या ठिकाणी राहायला आल्यावर, फर्स्ट टाईम डिड नॉट सेट आउट for his club when Westminster clock struck 11:30. सुरुवातीला पहिल्यांदाच त्या ठिकाणी राहिला 11:30 वाजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 11:30, 11:30 वाजेपर्यंत वेस्टमिनिस्टरच्या क्लॉकमध्ये तरीही ते काय नव्हते, क्लबला गेले नव्हते. अँड नेक्स्ट पॅरेग्राफ, वाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ ॲट द रिफॉर्म.
हिज फ्रेंड्स, म्हणजे ते का बरं गेले नसेल? व्हाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ ॲट द रिफॉर्म? म्हणजेच काय की त्यांना स्वतःला का हजर करावं किंवा का जावं? हीज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर. त्यांचे जे मित्र आहेत त्यांना ते दीर्घकाळ राहावे किंवा तिथे यावे अशी त्यांची अपेक्षा नव्हती. ॲज फिलियाज फॉग हॅड नॉट ॲपियर्ड इन द सलून ऑन द इव्हिनिंग बिफोर सॅटर्डे 21st ऑफ डिसेंबर ॲट अ क्वार्टर बिफोर 9. आणि तशा पद्धतीने फिलियास फॉग हे सलूनमध्ये त्या दिवशी दिसले गेले नव्हते इव्हिनिंगला. आणि तो दिवस कोणता होता? सॅटर्डे द 21st डिसेंबर आणि क्वार्टर बिफोर 9. ही हॅड लॉस्ट हिज वेगर. का पण होते की ही हॅज लॉस्ट हिज वेगर, ते त्यांची पैज हरले होते. इट वॉज नॉट इवन नेसेसरी दॅट ही शुड गो टू हिज बँकर्स फॉर द 20,000 pounds. Though it was not necessary, for his antagonist already had his check in their hands. आता त्यांच्याकडे असणारे जे 20 pounds होते त्यामुळे त्यांना बँकर्सकडे जाण्याची गरज नव्हती. ॲक्च्युली कशामुळे का जायची गरज नव्हती? तर ते 20,000 pounds फॉर हिज अँटॅगॉनिस्ट ऑलरेडी हॅड हिज चेक इन देअर हँड्स. आणि तो चेक काय होता? ऑलरेडी त्यांच्या हातात होता. अँड दे हॅड ओनली टू फिल इट अँड आउट सेंड इट टू द बेरिंग्स टू हॅव अमाऊंट ट्रान्सफर्ड टू देअर क्रेडिट. आणि त्या चेकवर फक्त त्यांना अमाऊंट टाकायची होती, फक्त ओनली फिलअप, ती पूर्ण फक्त फिलिट करायची होती आणि ती काय करायचं होतं? बेरिंग करायचं होतं, म्हणजे तो वटवण्यासाठी किंवा मोडण्यासाठी पाठवायचा होता. अमाऊंट ट्रान्सफर टू देअर क्रेडिट म्हणजे फक्त अकाउंटवर त्यांच्या क्रेडिटवरती ट्रान्सफर करायचा होता. नाव द पेज नंबर 195. फर्स्ट पॅरेग्राफ. मिस्टर फॉग देअरफॉर हॅड नो रिझन्स फॉर गोईंग आउट. आणि त्यामुळं त्यांना बाहेर जाण्याचं कोणतंही कारण नव्हतं. अँड सो ही रिमेन ॲट होम. म्हणून ते काय होते? घरीच राहिले होते. ही शट हिमसेल्फ अप इन हिज रूम अँड बिझीड हिमसेल्फ पुटिंग हिज अफेअर्स इन ऑर्डर. आणि त्यांनी स्वतःच्या रूममध्ये काय केलं होतं? तिथेच ठेवलं होतं आणि स्वतः आपल्या वस्तू ह्या आपल्या सुटेबल पद्धतीने अरेंज करत होते. अँड पास पार्ट आउट, ज्या अस्ताव्यस्त होत्या रूममधल्या त्याच ते काय करत होते? रिकवर करत होते. पास पार्ट आउट कंटिन्युअसली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर्स. आणि जे पास पार्ट आउट होते ते काय करत होते? कंटिन्युअसली त्या जे स्टेअर्स होत्या, पायऱ्या चढ करणे, डिसेंडेंड करणे, असेंडेड म्हणजे चढ उतार करणे चालूच होतं. द आवर्स वेअर लॉंग फॉर हिम. हे जे तास शिल्लक होते किंवा जे तास आहे खूप मोठा होता किंवा खूप लाँग होता. ही लिसन ॲट हिज मास्टर्स डोअर आणि अँड लुक थ्रू द की होल ॲज इफ ही हॅड परफेक्ट राईट सो टू डू अँड ॲज इफ ही फिअर दॅट समथिंग टेरिबल माईट हॅपन ॲट एनी मोमेंट. आता त्या मुमेंटला लिसन, आता काय सांगितलं आहे? त्याच्या मास्टरच्या डोअरकडे. लिसन ॲट हिज मास्टर्स डोअर. मास्टरच्या डोअरला कान लावून ऐकत होता. लुक थ्रू द की होल. आणि जो की होल आहे त्या की होलमध्ये तो बघत असे ॲज ही हॅड परफेक्ट राईट सो टू डू. मग त्यांच्याबरोबर जे होत आहे ते सगळं परफेक्ट आहे ना, की ॲक्च्युली त्याला ते परमिशनच आहे असं होतं. अँड फिअर समथिंग टेरिबल माईट हॅपन ॲट एनी मुमेंट. जणू काही त्याला असं वाटत होतं काहीतरी भयंकर घडतं आहे की काय, अशी भीती वाटत होती. म्हणून तो काय होता? मास्टरवरती वॉच ठेवून होता. समटाईम्स ही थॉट टू फिक्स बट नो लॉंगर इन अँगर. कधी कधी काय होतं? फिक्सबद्दल विचार करून अँड जास्त वेळ तो रागून राहू शकत नव्हता. नो लॉंगर इन अँगर टू फिक्स. फिक्समुळे हे सगळं जे मिसफॉर्च्यून आलेलं होतं, पण मग जास्त वेळ त्याच्यावर रागून उपयोगही नव्हता. फिक्स लाईक ऑल द वर्ड हॅड बीन मिस्टेकन इन फिलियस फॉग. फिक्स ह्या डिटेक्टिव्हमुळे काय झालं होतं? इतर लाईक ऑल द वर्ल्ड, जसं बाकीचं जग आहे तसंच त्यांची ही काय झाली होती? फिलियस फॉगबद्दल मिस्टेक झालेली होती. अँड ही हॅड ओनली डन हिज ड्युटी इन ट्रॅकिंग अँड अरेस्टिंग हिम. तो त्याची ड्युटी करत होता, त्याला ट्रॅक करणं अँड अरेस्ट हिम. फिलियस फॉग यांना ट्रॅक करत असणं आणि अरेस्ट करणं हे त्याची ड्युटी तो करत होता. व्हाईल ही पास पार्ट आउट दिस थॉट हॉन्टेड हिम अँड त्या विचाराने ते काय झाले होते? झपाटून हॉन्टेड झाले होते, पछाडले गेले होते त्या विचाराने. अँड ही नेव्हर चीज कर्सिंग हिज अ मिझरेबल फॉली. आणि अशा पद्धतीने ते आपल्याच नशिबाला दोष देणं
आणि शाप देण्याचं त्यांनी स्टॉप केलं नव्हतं किंवा थांबवलं नव्हतं. फाइंडिंग हिमसेल्फ टू रेच टू रिमेन अलॉन ही नॉक्ड ॲट ऑडास डोअर वेंट इन टू. आता बघा एकटंच राहून त्यांना स्वतःलाही खूप काय झालं, अलोन फील झालं, एकटं वाटू लागलं आणि खूप वाईटही. रेच्ड म्हणजे खूप वाईट वाटणे आणि खूप वाईट वाटू लागला आणि ते खूप अलोन एकाकी वाटू लागले. त्यानंतर ते काय केले, नॉक केलं. कुणाचं? ॲट द ऑडाचं डोअर नॉक केलं. वेंट इन टू हर रूम आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सीटेड हिमसेल्फ तिथे बसला. अँड विदाऊट स्पीकिंग काही न बोलता ते फक्त बसलेले होते इन अ कॉर्नर एका कोपऱ्यामध्ये. अँड लुक्ड विथ रूफुली ॲट द यंग वुमन. त्या यंग वुमनकडे किंवा ऑडाकडे ते अतिशय युफुली किंवा एक रिग्रेट किंवा एक पश्चाताप होता त्यांच्या बघण्यामध्ये. ऑडा वॉज स्टील पेन्सिव्ह. ऑडा ही कशी होती, अजूनही पेन्सिव्ह म्हणजे अतिशय विचारमग्न होती किंवा प्रेशर खाली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. अबाउट 7:30 in the evening, Mr. Fogg sent to know if Oda would receive him. मिस्टर फॉग यांनी ऑडाकडे ज्या पद्धतीने पाठवलं आणि तो मेसेज मिळाला आहे की नाही भेटण्याचा किंवा डिस्कशन कॉन्व्हर्सेशन करण्याचा. अँड फील ॲज अ फ्यू मिनिट्स किंवा मुवमेंट्स रिमेनिंग होतं आणि काही क्षणानंतर त्यांना असं जाणवलं होतं, काही क्षणानंतरच ते डिस्कशन करणार होते. अँड फिलिस फॉग टूक अ चेअर. फिलिस फॉग यांनी स्वतः चेअर घेतली अँड सॅट डाऊन नियर द फायरप्लेस. आणि कुठे जाऊन बसले? फायरप्लेस जवळ जाऊन बसले. अपोजिट ऑडा म्हणजे अतिशय समोर किंवा अपोजिट साईडला ऑडाच्या बसले होते. नो इमोशन्स वॉज विजिबल ऑन हिज फेस. त्यांच्या फेसवर कोणतेही इमोशन्स दिसत नव्हते. फॉग रिटर्न वॉज एक्झॅक्टली द फॉग हू हॅड गॉन अवे. आणि अशा पद्धतीने फॉग कधी आले होते किंवा देअर वॉज द सेम काम. आणि जसे फॉग गेले तसे ते आले होते का? देअर वॉज सेम काम. आणि तेवढेच ते काम होते, कूल होते. द सेम इम्पॅसिबिलिटी. अतिशय शांततेमध्ये तो शांतपणे जसे बसलेले होते तसे सेम अतिशय सर्वसामान्यपणे बसलेले होते. ही सॅट सेव्हरल मिनिट्स विदाऊट स्पीकिंग. कित्येक मिनटं तसं तिथे ते विदाऊट स्पीकिंग बसले होते. देन बेंडिंग हिज आईज ऑन ऑडा. आणि ऑडाकडे बघून तिच्याकडे थोडंसं झुकून किंवा तिच्याकडे बघून तो बोलायला सुरुवात केली. मॅडम, सेड ही, विल यू पार्डन मी फॉर ब्रिंगिंग यू टू इंग्लंड. त्याबद्दल ते काय म्हणतात की तुम्हाला इंग्लंडला आणल्याबद्दल तुम्ही मला माफ करू शकाल का? आय, मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा, चेकिंग द पल्सेशन्स ऑफ हर हार्ट. आता ऑडाचा रिप्लाय काय होता? आय, मिस्टर फॉग. ती विचारते मी. हां, तिची जी धडधड किंवा तिचा जो बोलण्याचा ती ज्या पेन्सिव्ह मूडमध्ये होती त्या पेन्सिव्ह मूडमधून थोडंसं बाहेर येऊन विचारमग्नातून बाहेर येऊन ती फक्त म्हणती मी. मिस्टर फॉग असं म्हणते, प्लीज लेट मी फिनिश. रिटर्न मिस्टर फॉग. आता ती काय म्हणते, मला सुरुवातीला पूर्ण करू द्या. व्हेन आय डिसाइडेड टू ब्रिंग यू फार अवे फ्रॉम द कंट्री विच वॉज सो अनसेफ फॉर यू. जेव्हा मी तुम्हाला एवढ्या असुरक्षित असणाऱ्या देशातून दूर नेण्याचं ठरवलं, आय वॉज सो रिच किंवा मी खूप श्रीमंत होतो किंवा पुटिंग अ पोर्शन ऑफ माय फॉर्च्यून ॲट युअर डिपोजल, देन युअर एक्झिस्टन्स वूड हॅव बीन फ्री अँड हॅपी. जेव्हा माझ्या संपत्तीचा काही भाग मी हा तुमच्या स्वाधीन केला असता तर काय झालं असतं, मी जे रेझिस्टन्स तुमचं जे अस्तित्व आहे किंवा मोकळं असं मुक्त आनंदी जीवन देऊ शकलो असतो. बट आय नाव आता मी काय हे आहे, रियून झालेलं आहे. आय एम रियून म्हणजे मी आता खूप रिवर्स आलेलो आहे. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती रिमेनिंग नाही. एक प्रकारची रियून झालो म्हणजे उद्ध्वस्त झालेलो आहोत. आत्ता माझी कंडिशन ही अतिशय एका उद्ध्वस्त झालेल्या व्यक्तीप्रमाणे झाली आहे. आय नो इट मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा. ऑडा बघा काय सांगते की हे मला सगळं माहिती आहे, कारण ऑडा ही त्यांच्याबरोबर होती. अँड आय आस्क यू इन माय टर्न, विल यू फॉरगिव मी फॉर हॅविंग अ फॉलोड यू. आता तुम्ही मला क्षमा करणार का
मी तुम्हाला जे तुमच्या मागे आलेले आहे अँड हू नोज आणि त्याबद्दल तुम्ही मला माफी मागणार हे कुणाला माहीत नाही आहे फॉर हॅविंग परहॅप्स डिलेड यू अँड दस द कॉन्ट्रिब्युशन्स टू युअर ट्यून. आणि तिला असं वाटतं कदाचित मी तुमच्याबरोबर असल्यामुळं तुम्हाला उशीर झाला असावा किंवा माझ्यामुळेच ही घटना घडलेली असावी किंवा मिसफॉर्च्यूनमध्ये किंवा तुमच्या उद्ध्वस्त होण्याला मीही एक प्रकारे काय असेल कारणीभूत किंवा थोडेफार प्रमाणात मीही भागीदारच आहे. मॅडम, यू कुड नॉट रिमेन इन इंडिया and your safety could only be assured by bringing you to such a distance that your persecutors could not take you. आता या ठिकाणी मॅडम यू कुड नॉट रिमेन इन इंडिया, मॅडम तुम्ही भारतात राहू शकणार नाहीत अँड आणि तुम्ही राहूही शकल्या नसतात अँड युअर सेफ्टी कुड ओनली बी अश्युअर बाय ब्रिंगिंग यू सच अ डिस्टन्स. आणि तुमची सुरक्षितता याबद्दल मला खात्री एवढे लांब मला खात्रीशीर आहे की ती तुमची सेफ्टी आहेत आणि सच अ ब्रिंगिंग यू सच अ डिस्टन्स आणि त्यामुळे तुम्ही सिक्युअर आहात दॅट युअर पर्सिक्युटर्स कुड नॉट टेक यू. आता तुमचे जे पर्सिक्युटर्स आहे तुम्हाला जे त्रास देणारे किंवा टॉर्चर करणारे इथून पुढे तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही किंवा इथून तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. सो मिस्टर फॉग रिझ्यूम ऑर्डर नॉट कंटेंट विथ आता मिस्टर फॉग काय म्हणता बघा. सो मिस्टर फॉग आता ऑडा काय म्हणते बघा, परत बोलते. नॉट कंटेंट विथ अ रेस्क्यू मी फ्रॉम अ टेरिबल डेथ. आता ऑडाचं म्हणणं काय असतं की मला एका भयंकर मृत्यूपासून किंवा मला जीव वाचवण्यापासून तुम्ही सॅटिस्फाईड नाही. यू थॉट यू सेल्फ बाउंड टू सिक्युअर माय कम्फर्ट इन अ फॉरेन लँड. आणि फॉरेनसारख्या देशामध्ये मला सुखसोयी देण्यामध्ये बंधनकारक आहात असा अर्थ होऊ शकतो का. येस मॅडम, बट सर्कमस्टन्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. आपण जी जवळची परिस्थिती आहे आजूबाजूची परिस्थिती आहे ती अगेन्स्ट मी, जे सर्कमस्टन्सेस आहे जे वातावरण आहे ते माझ्या एकदम अगेन्स्ट आहे. स्टील आय बेग टू प्लेस द लिटल आय हॅव लेफ्ट ॲट युअर सर्विस. तरीही मी तुमच्या सेवेसाठी किंवा तुमच्या प्रोटेक्शनसाठी ते ठेवावे असं विनवणी करतो. अँड बट व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. आता याच्यावरती मिस्टर फॉग तुमचे काय होणार असं ऑडा विचारते. ॲज फॉर मी मॅडम, रिप्लाइड द जेंटलमॅन कोल्डली, आय हॅव नीड ऑफ नथिंग. माझ्यासाठी मॅडम की रिप्लाय तिने जे उत्तर दिलं होतं की अतिशय शांतपणे, आय हॅव नीड ऑफ नथिंग, मला कशाचीही गरज नाही असं उत्तर दिलं. बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट्स विच अवेट्स यू. आता त्यानंतर तिचं आन्सर काय असतं बघा की बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट. ती तुम्ही नशिबाकडे कोणत्या प्रकारे बघताय सर. विच अवेट्स फॉर यू, की जे नशीब तुमची वाट बघताय त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय. आणि बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट असं ती सांगते. ॲज आय एम डुईंग द हॅबिट ऑफ डुईंग, मला या सगळ्याची हॅबिट आहे किंवा सवय आहे. ॲटलिस्ट सेड अ डॉडर, वॉन्ट शुड नॉट ओव्हरटेक अ मॅन लाईक यू. युअर फ्रेंड्स, आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. किंवा तुमच्यासारख्या माणसांनी तरी रिटर्न जायला नको किंवा मागे यायला नको असं त्यांना म्हणायचं आहे. अँड आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. ते डायरेक्ट म्हणतात की मला कोणतेही मित्र नाही आहे. अँड युअर रिलेटिव्स, आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्स. आणि मला कोणतेही दूर तक मला खूप लांबचे नातेवाईक नाही आणि कोणतेही दूर तक नातेवाईक नाही. आय पिटी यू देन मिस्टर फॉग, फॉर अ सॉलिट्यूड इज अ सॅड थिंग्स विथ नो हर्ट टू विच टू कन्फाईड युअर ग्रिप्स. तर या ठिकाणी ती काय सांगते, आय पिटी यू देन मिस्टर फॉग फॉर सॉलिट्यूड. ती सांगते की मला एक पिटी म्हणजे तुमच्याबद्दल एक सहानुभूती किंवा दया वाटते का सॅड. खूप एकांतात राहणं, एकांतवास हा खूप वाईट गोष्ट आहे किंवा नो हर्ट टू विच कन्फाईड, आपले दुःख किंवा आपलं मन व्यक्त करण्यासाठी काहीही नाही हे खूप सहानुभूतीपूर्वक आहे किंवा खूप दुःखी आहे. दे से दो दॅट a misery itself shared by two sympathetic souls may be borne with patience.
त्यांचे म्हणणे असे आहे की दोन सोल असे किंवा दोन सहानुभूतीपूर्वक आत्मे म्हणजे एखादी व्यक्ती किंवा ते काय केलं असेल की आपलं आपलं मन आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. आणि नाव इन द पेज नंबर 196वरती फर्स्ट पॅरेग्राफ. आणि अशा पद्धतीने जे दुःख आहे ते शेअर केलं जाऊ शकतं. आणि अशा पद्धतीने सहानुभूतीपूर्वक जे एकमेकांना जे शेअर करणं किंवा एकमेकांना आपण सिम्पॅथेटिक म्हणजे सहानुभूतीपूर्वक सांगणं, शेअर करणं हे खूप गरजेचं आहे असं त्या ठिकाणी ती सांगते. विथ पेशन्स किंवा स्टॅमिना ठेवून किंवा सहन केलं जाऊ शकतं. दिस इज सो मॅडम. ते असं म्हणतात की काय म्हटलं मॅम? मिस्टर फॉग सेड ऑडा. ऑडा काय म्हणतात? मिस्टर फॉग रायझिंग अँड सेझिंग हिज हँड. उठून त्याचा हात धरला आणि काय म्हणाली बघा. डू विश ॲट वन्स किन्स वुमन अँड फ्रेंड्स विल यू हॅव. ते असं म्हणतात की तुम्हाला एका नातेवाईकाची किंवा एका फ्रेंड्सची नीड आहे का? त्याचा हात पकडून ती उभं राहून लगेच काय म्हणते, तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुणाची तरी गरज आहे. आणि पुढे काय म्हणतात, विल यू हॅव मी फॉर युअर वाईफ. तुम्ही मला तुमची वाईफ म्हणून स्वीकाराल का? असं ऑडा मिस्टर फॉग यांना विचारते. मिस्टर फॉग ॲट धिस रोज इन हिज टर्न. आणि अशा पद्धतीने त्यांनी जे ऐकल्यावरती देअर वॉज ॲन अनवॉन्टेड लाईट इन हिज आईज. असा एक वेगळाच प्रकाश त्यांच्या आईजमध्ये होतं. अँड स्लाईट ट्रिमलिंग हिज लिप्स. काय होते, त्यांचे लिप्स ट्रिमलिंग होत होते, थरथरत होते. ऑडा लुक्ड इन टू हिज फेस. आणि ऑडा ही केअरफुली त्यांच्या फेसकडे बघत होती. द सिन्सिअरिटी, रेक्टिट्यूड, फर्मनेस अँड स्वीटनेस ऑफ these सॉफ्ट ग्लान्स. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा सेन्सिअरिटी प्रामाणिकपणा, रेक्टिट्यूड प्रामाणिकपणा किंवा एक फायरनेस, त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो सॉफ्ट ग्लान्स, त्या चेहऱ्याकडे बघणं ॲज अ नोबल वुमन, एक कॉन्फिडंट वुमन म्हणून, हू कुड डेअर ऑल द सेव्ह हिम टू. आणि ह्या सगळ्या ज्याला वाचवण्यासाठी ते सगळे प्रयत्न चालू होते. आणि टू whom she owed all at first astonished. आणि ती सर्वस्व मानायला सुरुवात झाली होती. देन पेनिट्रेटेड हिम. आणि असं असतानाही तो इतका ऱ्यून झालेला होता, उद्ध्वस्त झालेला होता, तरीही ऑडाने त्याच्याबद्दल जो रिस्पेक्ट दाखवला, जे एक कॉन्फिडंट दाखवला. आणि त्याने त्याचे डोळे काय केले, ही शट हिज आईज फॉर ॲन इन्स्टंट ॲज इफ टू अवॉइड हर लुक. त्याने काय केलं की तिचा जो लुक आहे तो अवॉइड करण्यासाठी त्याने आईज बंद केले. वेन ही ओपन देम अगेन आय लव्ह यू ही सेड सिम्पली. यस, बाय ऑल दॅट इज होलिएस्ट आय लव्ह यू अँड आय एम एंटायरली युअर्स. आणि अशा पद्धतीने की अतिशय प्रामाणिकपणे किंवा एकदम सहानुभूतीपूर्वक हे सगळं इतकं पवित्र नातं आहे असं त्यांना म्हणायचं. की अशा परिस्थितीमध्ये ॲज अ फॉरेन कंट्रीजमध्ये असूनही, काही नसतानाही एवढं केअरफुल नेचर असणं किंवा मॅरेजसाठी प्रिपेअर असणं, म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसणं, फक्त एक पद्धतीने काय करायचं आहे, एक सहानुभूतीपूर्वक किंवा सपोर्ट करायचा आहे एकमेकांना. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांची गरज असणे, अशा पद्धतीने क्राईड ऑडा प्रेझिंग हिज हँड टू हर हर्ट. आणि अशा पद्धतीने ओडासुद्धा रेडी झाली. पास पार्ट आउट वॉज अ सुमोन अँड ॲपियर्ड इमिजिएटली. मिस्टर फॉग. आता मिस्टर फॉग यांनी काय केलं होतं, पास पार्ट आउटला बोलवलं होतं, सुमोन ऑर्डर केली होती आणि तो लगेच इमिजिएटली ॲपियर्ड, तो लगेच हजर झाला. आणि मिस्टर फॉग स्टील हेल्ड ऑडा हँड इन हिज ओन. आता मिस्टर फॉग यांच्या हातामध्ये ऑडाचा हात होता. अँड पास पार्ट आउट अंडरस्टूड. त्यांनाही पास पार्ट आउटलाही ही गोष्ट लक्षात आली होती. अँड हिज बिग राऊंड फेस बिकेम ॲज अ रॅडियंट ॲज द ट्रॉपिकल सन ॲट इट्स झेनिथ. आता या ठिकाणी पास पार्ट आउटचा थोडंसं एक्सप्रेशन दाखवलेलं, त्याचा चेहरा जो आहे तो बिग आहे किंवा राऊंड फेसेस आहे, तो काय झाला होता, ॲज अ रेडियंट झाला होता किंवा ट्रॉपिकल झाला होता, ॲज अ झेनिथप्रमाणे. म्हणजे झेनिथ म्हणजे उष्णकटिबंधमधला, की जसं रोशनी किंवा खूप प्रकाशमय झालेला होता. अँड मिस्टर फॉग अँड आस्क हिम इफ इट वॉज नॉट टू लेट
टू नोटिफाय, आता लेट झालेलं नाही किंवा उशीरही झालेला नाही आहे. अँड रिव्हर्स द सॅम्युअल विल्सन्स, आणि फक्त किती टाईम झाला होता. नाव पास्ट पार्ट आउट स्माइल हिज अ मोस्ट ग्लेनियल स्माइल अँड सेड नेवर टू लेट, आता खूप उशीर नाही आहे. इट वॉज 5 minutes past 8. विल इट बी अ फॉर टुमॉरो मंडे, फॉर टुमॉरो मंडे सेड द मिस्टर फॉग टर्निंग ऑर्डर, ऑर्डरकडे बघून ते काय म्हणले की उद्या सोमवारी चालेल. येस, फॉर टुमॉरो मंडे शी रिप्लाइड. आणि अशा पद्धतीने काय झालं होतं, तिनेही उत्तर दिलं होय उद्या की सोमवारी. अँड पास पार्ट आउट हरीड ऑफ ॲज फास्ट ॲज ही लेग्स कुड कॅरी हिम. पास पार्ट आउट हे कुठे निघाले होते, जेवढ्या वेगाने चालत आहेत तेवढ्या ते फास्ट निघाले आणि इतक्या घाई गडबडीत निघाले होते. आणि त्या कुठे निघाले होते ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर जो आहे 36पर्यंत, आत्तापर्यंत जो रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे तो जो नेक्स्ट 2 पार्ट आहे, अजून 2 चॅप्टर रिमेनिंग आहे, तेही आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आणि अशा पद्धतीने काय होत आहे, आपण ही स्टोरी जी आपण ऑलरेडी प्लॉट थीम सिनॉप्सिसमध्ये शिकलेलं आहोत ती स्टोरी आपण डिटेल लाईन वाईज घेत आहोत की तुमच्या डिटेल अंडरस्टँडिंगसाठी हे इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. आणि नाव अशा पद्धतीने काय होणार आहे, आपण नेक्स्ट चॅप्टर नंबर 36. ओके, नाव वी विल टेक द नेक्स्ट लेक्चर चॅप्टर नंबर 36. ओके, स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर फॉर युअर. ओके, स्टॉप हिअर.